नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मुळात स्त्री आणि पुरुष ही निसर्गाची एक अप्रतिम रचना आहे. जेव्हा स्त्री देहाचा विचार करतो तेव्हा कळीचं अलगदपणे फुलामध्ये होणारं रूपांतर इतकी सुंदर ही रचना आहे आणि हा निसर्गाचा एक अप्रतिम चमत्कार आहे. हे सगळं सांगत असताना एक लक्षामध्ये येतं की स्त्री देहाचे किंवा स्त्री देहाच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांचे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो एक आलेख एक वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडतो. तो आलेख असतो म्हणजे किशोरवयीन अवस्था, त्याच्या पुढची प्रौढावस्था आणि ज्येष्ठावस्था. आता या तिन्ही अवस्थांविषयी बोलताना या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही शारीरिक आणि मानसिक पातळीवर स्थित्यंतर घडत असतात आणि या सगळ्या स्थित्यंतराचा परिणाम थोडा दूरगामी असतो. म्हणजे असं की या परिणामांच्या अनुषंगाने तिच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, मानसिकतेमध्ये आणि शारीरिक अवस्थेवर फार मोठे परिणाम होत असतात. या दृष्टिकोनातनं याची सुरुवात जी होते ती किशोरवयीन अवस्थेमध्ये आणि त्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित करणं आणि किंबहुना भविष्याचे परिणाम लक्षात घेत त्या टप्प्यावर तिला पूर्णपणे स्त्री देहाविषयी सजग करणं हेही तितकंच महत्त्वाचं वयात येताना. आणि या टप्प्यावर माहिती करून देण्यासाठी तज्ज्ञ आपण आमंत्रित केलेले आहे. दूरदर्शनच्या प्रेक्षकांसाठी अतिशय आवडतं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर अश्विनी भालेराव गांधी. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं हे व्यक्तिमत्व आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्र, विविध भाषणे या माध्यमातून आरोग्याविषयक माहिती जनजागृती करणाऱ्या या आपल्या मॅडम आहेत. त्याचबरोबर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून त्यांचा खास अभ्यास आहे. मराठी विज्ञान परिषदेबरोबर त्यांचं मोठं कार्य आहे. व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन सेलच्या त्या संयोजिका आहेत. मुंबईच्या पीडी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या अखिल भारतीय संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. किशोरी आरोग्य समितीच्या फॉक्झीच्या त्या अध्यक्ष आहेत. याचबरोबरीने ॲडोलसंट फ्रेंडली हेल्थ सर्व्हिसेस विषयी राष्ट्रीय संयोजक म्हणून WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बरोबरीने त्यांचे विविध प्रकल्प आहेत. मुंबई ऑब्स्टेटिक गायनेटिक असोसिएशनच्या त्या अध्यक्ष आहेत. मॅडमचं नाव हीच एक मोठी ओळख आहे आणि आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोतच, पण त्याबरोबरीने वयात येताना वेगवेगळे टप्पे काय आहेत या सगळ्याविषयी जाणून घेऊया. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. संकोचाचा पडदा दूर सारूया आणि ज्ञानाचा उजेड सर्वत्र पसरवूया. वयात येताना खास आपल्या सगळ्यांसाठी हा विषय. स्त्रीदेहाविषयी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुळात ती रचना वेगळी असते. त्याचं कुतूहल स्त्रिया आणि पुरुष या दोघांच्या मनामध्ये असतं. ती रचना आपण शास्त्रीय वैद्यकीय दृष्ट्या कशी आहे ती समजून घेऊया. पल्लवी, तू जे म्हणालीस ना की आपण आधी संकोचाचा पडदा हा दूर केला पाहिजे. माझ्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे की तुम्ही असं समजा की तुम्ही सायन्सच्या तासाला बसलेले आहात आणि आपण काहीतरी एक वैज्ञानिक काहीतरी भाषण किंवा प्रश्नोत्तरी ऐकतो आहोत असं जर का त्यांनी मनात धरलं तर मला वाटतं संकोच त्यांना वाटणार नाही. अगदी तू जसं मगाशी म्हणालीस तरी तसं आपल्या आयुष्याचे अनेक टप्पे असतात. आपण अगदी आईच्या गर्भामध्ये गर्भारपणामध्ये बाळ वाढत असतं, नंतर मग त्याचं बालकामध्ये रूपांतर होतं, बालकाचं किशोरवयीन मुलगा किंवा मुलगीमध्ये रूपांतर होतं आणि मग येते एक सुंदर युवती. तर हे काही एकदम होत नाही. कितीतरी वर्षांच्या काळानंतर त्यांच्या शरीरामध्ये बदल होत असतात आणि या बदलांच्यामुळे एक जी अवखळ एक बालिका असते तिचं रूपांतर अशा सुंदर अशा युवतीमध्ये होतं. वसंत बापट या ज्येष्ठ कवींची एक कविता होती, ती आता खूप पूर्वी लिहिलेली होती. त्याला लावणी इवलीची असं नाव त्यांनी ठेवलेलं होतं. त्यांनी जसं म्हटलं होतं की परकर चोळी मधली पोर झरकन झाली फुल टपोर. वा. तर आता काही परकर आणि चोळी आपण वापरत नाही आहोत, पण आपण स्कर्ट ब्लाऊज मधली पोर असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. पण ती फुल टपोर तर होतेच आहे. अगदी. आणि हे फुल टपोर होताना साधारणपणे ज्याला आपण टीनेज म्हणतो, हो, म्हणजे 9 वर्षापासून पुढे 19 वर्षापर्यंतचा जो काळ आहे त्या सगळ्या 10 वर्षांमध्ये
तिच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. आणि इथे मला तुम्हाला एक तक्ता दाखवायचा आहे. अवश्य. या तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे की कुठल्या वयामध्ये कुठले बदल तिच्या शरीरामध्ये होत असतात. तर आधी काय होत असेल तर तिची उंची झपाट्याने वाढायला लागते. बर. म्हणजे अगदी आई वडिलांना, शेजारी पाजारी, नातेवाईक सगळ्यांना वाटतं की अरे ही तर आता केवढी उंच दिसायला हा लागली. हा. आणि तिचे जे कपडे असतात ते तिला अगदी आखूड व्हायला लागतात. शाळेचे युनिफॉर्म सुद्धा वर्षातून 2दा शिवायला लागतात. हा. तर ते एकदम जाणवायला लागतं की अरे ही एकदम उंच व्हायला लागली. आणि त्याच्यानंतर होतात की तिच्या स्तनांची वाढ व्हायला लागते. हे जवळजवळ 10-11व्या वर्षी होत असतं. नंतर खाकेत जांगेत केस यायला लागतात. आणि नंतर जवळजवळ स्तनांची वाढ सुरू झाल्यानंतर 2 वर्षांनी तिला पहिली पाळी येते. अच्छा. ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिनार्की असं म्हणतो. बर. आणि अशा तऱ्हेने तिला जनन क्षमता प्राप्त होते. म्हणजे तिला पहिली पाळी आली तर याचा अर्थ असा की ती आता जननक्षम झाली. तिला प्रजननाची शक्ती निर्माण तिच्या शरीरामध्ये झालेली आहे. हा महत्वाचा टप्पा आहे नाही का. आता ही प्रजनन क्षमता प्राप्त होते, पाळीची सुरुवात होते. मग ह्याची माहिती त्या किशोरवयीन मुलीला आपण केव्हा द्यायला हवी? तुम्ही जे म्हणालात ना की माहिती आपण कधी द्यायची, तर माहिती मला असं वाटतं ही काही केवळ एका वेळेला द्यायची गोष्ट नाहीये. तर अगदी जर मुलगा मुलगी जेव्हा लहान असतात तेव्हापासूनच आपण त्यांच्या मनामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाची निर्मिती करायला पाहिजे. आपण नेहमी असं बघतो की काही त्यांनी असे अवघड प्रश्न विचारले की आपण त्यांना उत्तर देत नाही, आपण तो विषय बाजूला करतो, दुसरा कुठला तरी विषय घेतो. तर तसं न करता थोडं थोडं की आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, तशीच आपली जनन संस्था आहे. जनन संस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळे अवयव असतात, त्यांची वाढ होत असते. आणि मग मुलं मुलगी वयात येत असतात, त्याच्या पाठी एक हॉर्मोन्सचा भाग असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी मेंदूमध्ये पिच्युटरी ही ग्लँड आहे, जिला शीर्षस्थ ग्रंथी आपण म्हणतो. त्या ग्रंथीतून FSH आणि LH हे अंतस्त्राव स्रवत असतात. ते हॉर्मोन्स त्याला आपण म्हणतो. आणि या अंतस्त्रावांचा परिणाम गर्भाशयावरती, स्त्रीबीजकोशांच्या वरती होत असतो. आणि त्यांच्यामधून इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दुसरे अंतस्राव तयार होतात. अच्छा. आणि इस्ट्रोजिन हा अंतस्राव आहे, हो स्त्रीत्वाचा अंतस्राव आहे. म्हणजे जे आपण स्त्रीत्वाचे बदल म्हणतो, म्हणजे आपल्या स्त्रीसारखा आवाज आहे, नंतर स्तनांची वाढ आहे, नितंबांची वाढ आहे, स्त्रीच्या भावना आहेत किंवा तिच्या मनामध्ये येणारे विचार आहेत, हे सगळं हे इस्ट्रोजिन या अंतस्रावावरती अवलंबून असतं. आणि हे अंतस्राव सुरू होतात, त्याच्यामुळे गर्भाशय आणि गर्भाशयाच्या बीजकोश आणि सगळ्याची वाढ व्हायला लागते. आणि मग तिला पाळी यायला सुरुवात होते. तर हे जे तिला आपण जे सांगणार आहोत ते पालकांनी पण सांगायचं असतं, शिक्षकांनी पण सांगायचं असतं. आणि त्यांना हल्ली इंटरनेट सारख्या माहिती जालामुळे ते खूप कधी कधी आधी पण कळलेलं असतं. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. थोडी धोक्याची घंटा पण आहे. पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारते. ही मुलगी ज्यावेळी वयात येते तेव्हा ती बावरलेली असते, घाबरलेली असते, तिला भीती वाटते. तर अशा वेळी तिची मनस्थिती बदललेली असते. तर तिला आपण कसं काय समजावून सांगायचं, किंवा पुरुषांपासून देखील आपण पर्टिक्युलरली तिला सांगतो की सावधानता कशी बाळगायची, म्हणजे ह्या गोष्टी त्या मुलीला कसं काय समजावून सांगायचं. अगदी लहान वयात हल्ली मुली होतात. शलाकाताई, तुम्ही अगदी उत्तम प्रश्न विचारला आहे. तुमच्या मनातली जी भीती आहे, तुम्हाला थोडंसं जे काळजी वाटते ते मला समजत आहे. की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हल्ली मुली खूप लवकर वयात यायला लागल्या. पूर्वी जर का आपण बघितलं तर साधारणपणे 13-14व्या वर्षी त्यांना पहिली पाळी यायची. आणि आता आपण बघतो ते अगदी 10व्या-11व्या वर्षी सुद्धा त्यांना पाळी येणं सुरू होतं. आणि मग आईच्या मनात साहजिकच पुष्कळ भीती असते, तिला आता सांभाळायचं कसं. तर मला असं वाटतं, मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला तसं हा जे आहे हे सगळ्यांचीच जबाबदारी आहे. म्हणजे आई वडिलांची जबाबदारी आहे, शाळेतल्या शिक्षकांची जबाबदारी आहे, आम्ही जे डॉक्टर्स आहोत आमची जबाबदारी आहे. आणि मी जेव्हा पूर्वी मुंबई ऑब्स्टेट्रिक गायनेक सोसायटीची अध्यक्षा होते आणि आमची जी भारतीय स्त्रीरोग तज्ञांची संघटना आहे तिची 213 मध्ये मी उपाध्यक्ष होते त्यावेळेला. आणि त्याच्याही आधी किशोरी आरोग्य समितीचे अध्यक्ष होते 2004 पासून ते 2008 मध्ये. त्यामध्ये आम्ही बऱ्याचशा सीडीज आणि पुस्तिका या मुलींकरता तयार केलेल्या होत्या. आणि त्या अजूनही आम्ही शाळा कॉलेजांमधून जातो आणि मुलींना मार्गदर्शन करतो. ह्याला आपण लैंगिक शिक्षण असं म्हणत नाही आम्ही. हे महत्वाचं आहे मुद्दा. हे प्रजनन स्वास्थ्य जतन असं आपण त्याला म्हणतो.
म्हणजे त्यांनी स्वतःच्या शरीराविषयी माहिती करून घेणं, स्वतःला कसं जपायचं, स्वतःची काळजी कशी घ्यायची याच्याविषयी माहिती करून घेणं. आणि जसं आपण हल्ली पेपरमध्ये वाचतो, आपल्याला मीडियामध्ये सारखं समजत असतं की जो स्त्रियांच्या विरुद्ध हिंसाचार आपण बघतो आहोत तो लैंगिक असेल किंवा घरात होणारा हिंसाचार असेल, त्या हिंसाचारापासून तिने आपल्या स्वतःचं रक्षण कसं करायचं आणि असं काही घडलं तर तिने कशी मदत घ्यायची, तर याविषयीचं सर्वांगीण तिला मार्गदर्शन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हल्ली अनेक संस्था आहेत, मराठी विज्ञान परिषद आहे, अशा अनेक संस्था आहेत जे स्लाइड शोज आहेत, सीडीज आहेत, त्यांचे शोज शाळा कॉलेजांच्या मध्ये आयोजित करतात आणि त्याच्यामधून मुलींना मार्गदर्शन केलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही आता मांडला, तो आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांपाशी पोहोचवूया. तो म्हणजे स्त्री देहाची रचना, तिच्या कशा पद्धतीने विविध टप्पे असतात या बाबतीमध्ये शाळा आणि कॉलेजेसमध्ये स्लाइड शोज होत असतात आणि शाळा आणि कॉलेजांनी या बाबतीत पुढाकार घेऊन या स्लाइड शो बाबत सांगायला पाहिजे. हो ना मॅडम? हो हो. जेव्हा तिला हे सगळं समजावून सांगायचं आहे तेव्हा पहिला टप्पा असा येतो की आधी तिच्याशी संवाद साधायचा आहे की जी पहिली स्टेप आहे ती क्रॅक करणं खूप कठीण आहे, अशा पद्धतीचं असतं ते. तर त्यावेळी पहिली पायरी काय असावी? पल्लवीताई, आता परत थोडंसं आपण पूर्वीकडे जाऊया. खूप पूर्वी जेव्हा मुलगी वयात यायची तेव्हा तिची ओटी भरली जायची, म्हणजे तिला नहाण आलं असं म्हटलं जायचं आणि असा समारंभ केला जायचा की सगळ्या बायकांना शेजारपाजारच्या बोलवायचं, नातेवाईकांना बोलवायचं आणि त्याच्यामुळे असं सगळीकडे वातावरण असायचं की काहीतरी शुभ झालंय, काहीतरी चांगलं झालंय, म्हणजे हिच्या शरीरामध्ये कुठलीही खोट नाहीये, कुठलंही व्यंग नाहीये, ती पूर्ण स्त्री आहे आणि तिचं स्त्रीत्व आता परिपक्व झालेलं आहे, म्हणजे चांगली काहीतरी भावना मनामध्ये यायची. तिची पूर्वी मिरवणूक पण काढली जायची. तसं काय आता आपण केलं पाहिजे असं नाहीये, पण त्याचा जो मतितार्थ असा आहे की काहीतरी चांगलं झालंय हे तिच्या मनात आलं पाहिजे. की पाळी म्हणजे काहीतरी घाण, काहीतरी कटकट, आता हे दर महिन्याला काहीतरी आपल्याला त्रास होणार असं तिच्या मनात नाही येता की हे काहीतरी आपण अभिमानाची गोष्ट आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आता मी पूर्ण माझी वाढ झालेली आहे असं तिने स्वतःहून चांगल्या तऱ्हेने हे पाळी येणं, हे आपण म्हणतो की त्याचा सेलिब्रेशन करणं, म्हणजे ते त्याचं चांगलं जे आहे देहाचा आदर करण्याचा तो एक पहिला टप्पा आहे असं आपण सांगू शकतो. ते आपण आई वडिलांनी तिला सांगायला पाहिजे. आणि खरं बघता त्या मुली शाळेमध्ये पण बोलत असतात, ते इंटरनेटवरती पण त्यांनी माहिती मिळवलेली असते, पण इंटरनेटवरचं काय आपल्याला लागू आहे आणि काय आपल्याला लागू नाहीये हे त्यांना कळत नाही. येस, पुढचा फोन आहे तो घेते. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आजची आधुनिक जीवनशैली मध्ये आपण वावरत असताना हो आणि त्याचबरोबर मुली वयात येताना किंवा आल्यानंतर त्यांना लैंगिक शिक्षण देण्याची ही काळाची गरज असते आणि याविषयी अजूनही जागृतता किंवा कार्यक्रम होत नाहीत आणि त्याचप्रमाणे सरकारी माध्यमातूनही याची योग्य दखल घेतली जात नाही आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात यावर्षी ते पण यावर्षी आपल्या मुलीवर काही प्रभाव टाकत नाही किंवा विचार सांगत नाहीत, तर यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. नक्कीच मॅडम. डॉक्टर भारत वावळ यांचा डॉक्टरांसाठी प्रश्न होता आपल्यासाठी. तो म्हणजे असा होता की जीवनशैली आजची जी आहे ती वेगळी आहे. या वेगळ्या जीवनशैलीला सामोरं जाताना ही आव्हानं मोठ्यांसाठी सुद्धा आहेत, तर पौगंड अवस्थेमध्ये हे आव्हान मोठं असतं असं काहीसं वाटतं का? जीवनशैलीचा विषय हा अगदी बरोबर आहे आणि तो केवळ किशोरावस्थेत मुलींकरताच नाही तर आपल्या सगळ्यांच्या करताच हा विषय अगदी महत्वाचा आहे. कारण आपण जसं बघतोय तसं आपण बऱ्याचशा वेळेला असं बैठं काम जास्त करत असतो. म्हणजे मुली सुद्धा बिचाऱ्या सकाळी 7 वाजल्यापासून हा क्लास तो क्लास, मग शाळेत जायचं, मग शाळेतून घरी आल्यावरती परत अभ्यास, सारखं टेन्शन असतं की 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे, आपल्याला कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना, स्पर्धात्मक परीक्षांना पण तिला तोंड द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि बाहेर जे मिळेल ते खायचं, ज्याला आपण जंक फूड म्हणतो ते खाणं. आणि दुसरं म्हणजे मैदानी खेळ खेळायचे नाहीत, एक्सरसाइज खेळायला घराभोवती मैदान पण नाहीये आणि वेळही नाहीये आणि इच्छाही नाहीये. तर ते पुस्तकातलं किडा होणं हे जे आपण म्हणतो आणि आई वडिलांना सुद्धा सगळ्यांनाच असं वाटणार ना की आपल्या मुलींनी चांगलं अभ्यासामध्ये व्हावं, पण आताच आपले ऑलिम्पिकचे खेळ झाले तर आपल्याला माहिती आहे की खेळाचं महत्व काय आहे. तर थोडासा वेळ आपण इंटरनेट, मोबाईल
समाज आता TV पण बघायला माध्यमांपासून. म्हणायला हरकत नाही. थोडासा त्यातला वेळ आपण बाजूला काढून आपण शारीरिक श्रमाचे खेळ खेळणं, शारीरिक श्रमाची कामं करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याहून जास्त महत्वाचं आहे की आपल्या आहाराकडे लक्ष देणं. आहाराबाबतीत मात्र तुमचं फार मार्गदर्शन हवं आहे हा, की हा. आहार नेमका कसा असावा असं वाटतं आपल्याला. आता इथे एक आपल्याला आहाराचा पिरॅमिड ज्याला आपण म्हणतो तो दाखवलेला आहे. आणि त्याच्यात सांगितलं आहे की सगळ्यात जास्त आपले जे घटक असतात ना ते म्हणजे आपण जे नेहमी पिष्टमय पदार्थ म्हणतो ते घटक असतात. त्याच्यानंतर येतात पालेभाज्या, भाज्या, फळभाज्या आणि फळं. आणि त्याच्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात आपण दूध आहे, दुधाचे पदार्थ आहेत किंवा पल्सिस किंवा ज्याला आपण कडधान्य म्हणतो ते आहे. आणि अगदी अगदी क्वचित आपण काय खाल्लं पाहिजे तर साखर, मीठ आणि जंक फूड आणि कोलाज वगैरे. आणि हे असं जर का आपलं आहाराचं प्रमाण असेल तरच आपलं शरीर सुद्धा हे आरोग्यदायक राहू शकतं. पण आपण इथे हल्ली काय बघतो की एकतर बाहेर खायचं प्रमाण वाढलेलं आहे, पिरॅमिड उलटा झालेला आहे. हा. तर आपल्या आहाराकडे लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं आहे. दर 3-4 तासांनी आपण चांगला आहार खायला पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्याबरोबर ती असं म्हणतो ना की चला आता मी कपडे कुठले घालणार, मग आता मला मॅचिंग करायचंय, मग माझी दागिने कुठले पाहिजेत, मग अगदी आपल्या चपलापासून पर्स पासून आपण मॅचिंग शोधत असतो. पण आपण असा विचार करतो का आता मी दिवसभर मी काय काय खाणार, हा. मग हा हे जे विचार मला व्हायला खायचं आहे ते माझ्याकडे आहे का काही हा, हा. आहे. नसेल तर मग मला ते बरोबर घेऊन ऑफिसमध्ये जायचंय का, शाळेत जायचंय का तिथे शाळेच्या जवळपास कुठे मला असे चांगले आहाराचे पदार्थ मला मिळू शकतात. तर हे आई वडिलांनी पूर्ण कुटुंबामध्ये ही सवय भिनवली पाहिजे की आपण चांगलं आणि कसं आणि सकस जेवण आणि मधलं खाणं हे कसं आपण खाणार. उत्तम हे उत्तम खूप आहार असला महत्त्वाचं पाहिजे. दिवसभराचा आहार हा उत्तमच असला पाहिजे. आणि या वयात शक्यतो तिची उंची खूप वाढत असते, तिच्या उष्मांकांची गरज वाढलेली असते, तिला हाडांच्या करता कॅल्शियमची गरज असते, दर महिन्याला रक्तस्राव होत असतो त्याच्यामुळे लोहाची गरज असते. आणि ज्या आहारामध्ये हे सगळं मिळेल ते अतिशय आवश्यक असतं. म्हणजे दूध आहे, नंतर नॉन व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा फिश सारखे पदार्थ आहेत किंवा पालेभाज्या आहेत, खजूर आहे, गुळ आहे, साखर कमी, मीठ कमी. अशा तऱ्हेने जर का आहार तिने लक्ष दिलं त्या मुलीनी, तर जर का अॅनिमिया तिच्यामध्ये नसेल तर वर्गात लक्ष पण तिचं जास्त लागतं, स्मरणशक्ती चांगली राहू शकते, दम लागण्यासारखे तिचे विकार कमी होऊ शकतात आणि अभ्यासामध्ये आपण लक्ष केंद्रित करू शकतो. तर केवळ शरीराकरता नाही तर मानसिक आणि बौद्धिक आरोग्याकरता सुद्धा आहार अतिशय महत्वाचा असतो. खरंय. पुढचा फोन आहे, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, अंध, अपंग, मतिमंद किंवा एखाद्या विशिष्ट गंभीर आजारी असलेल्या युवक युवतींच्या बाबतीत वयात येतानाच्या समस्या कशा हाताळाव्यात आणि त्या संबंधीची दक्षता त्यांनी स्वतः आणि पालकांनी कशी घ्यावी आणि आरोग्य तज्ञांनी देखील. धन्यवाद. धन्यवाद. मुळात शरीर हे यंत्र आहे हे म्हणत असताना ते एक मंदिर आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. या मंदिराची स्वच्छता राखणं, त्याची निगा राखणं आणि त्याचबरोबर ते आपलं आहे म्हणून ते आपली जी गोष्ट आहे त्या प्रती आदर असणं हेही तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्याविषयी आपण मॅडमकडनं जाणून घेतोय. मगाशी जो फोन होता तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की अंध, अपंग या युवती ज्या असतात त्यांच्या बाबतीमध्ये हे प्रश्न थोडे वेगळ्या पद्धतीने हाताळावे लागतात का? तुम्हाला इथे सांगायला मला म्हणजे असं तुम्हाला आश्चर्य वाटेल की ऐकून की असं एका पाहणीत आढळून आलेलं आहे की ज्या अंध मुली असतात त्यांच्या पाळीची सुरुवात थोडीशी लवकर होते. अच्छा. म्हणजे ते हॉर्मोन्सच्या मुळे असेल किंवा आणखीन कशामुळे असेल. तर सगळ्यांनाच माहितीची गरज असते, पण या मुलींना जास्त माहितीची गरज असते कारण त्यांना दिसत नाही व्यवस्थित की आपण त्यांना रचना सांगू शकत नाही किंवा त्यांना व्यवस्थित काय चित्र म्हणा किंवा इंटरनेटवरती चित्र बघा हेही होऊ शकत नाही. तर इथे मी परत आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की तुमच्या माहितीचे जर कोणी स्त्रीरोग तज्ज्ञ असतील किंवा तुमच्या शहरामध्ये जी स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना असेल त्यांच्याकडे तुम्ही जरूर संपर्क साधा. स्त्रीरोग तज्ज्ञ आम्ही प्रशिक्षित झालेलो असतो की मुलींना पाळीविषयी, त्यांच्या स्वच्छतेविषयी, त्यांच्या काळजीविषयी, लैंगिकतेविषयी आणि स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी माहिती द्यायची आम्हाला पुष्कळ सवय असते.
आणि त्याच्यामुळे असे स्त्रीरोगतज्ञ त्या शाळेमध्ये जिथे मूकबधीर बहिरा यांची शाळा, मुलांची शाळा असेल किंवा अंध मुलींची शाळा असेल, तर तिथे ते जरूर येतील आणि समजावून सांगतील. मला आठवत आहे, मी स्वतः 2-3 वर्षापूर्वी एका अंध मुलींच्या शाळेमध्ये गेले होते. अच्छा. आणि त्यांनी मला माझ्या आवाजावरून ओळखलं होतं. ओहो, क्या बात आहे. त्या मुली मला म्हणाल्या होत्या की आम्ही तुमचं रेडिओवरचं भाषण ऐकलेलं आहे आणि आम्हाला तुमचा आवाज लक्षात आहे. वा, तर त्यांची बाकीची जी इंद्रिय असतात ती पुष्कळ डेव्हलप झालेली असतात जास्त सतर्क असतात. आणि जे काही आपण सांगतो ते त्यांना जरूर समजतं. अच्छा. म्हणजे आपण थोडंसं जास्त स्पष्ट करून, जास्त चांगलं बोलून त्यांना सांगायला लागतं, पण त्यांना ते नक्की समजतं. आणि एकदा बहिरा मुलींच्या शाळेमध्ये पण आम्ही गेलो होतो. आपण त्यांना हिअरिंग चॅलेंज असं म्हणतो, आता आपण असं म्हणायला पाहिजे, किंवा ब्लाइंड न म्हणता आपण चॅलेंज्ड असा हा शब्द वापरतो आपण. तर त्यांना आम्ही चार्ट्स वगैरे दाखवले आणि मी जे बोलत होते ते त्यांच्या शिक्षिका त्यांच्या खुणांच्या लँग्वेजमधून त्यांना समजावून सांगत होते. तर ते माझ्याकरता सुद्धा इतका एक चांगला लर्निंग एक्सपिरियन्स होता की आपण जे बोलतोय ते त्यांच्या शिक्षिका त्यांना हातवारे करून समजावून सांगतायत. आणि त्या मुली मध्ये मध्ये टाळ्या वाजवायच्या, त्यांना ते सगळं समजत होतं. वा, म्हणजे मला स्वतःला पण खूप छान वाटलं की हा कार्यक्रम झाल्यावरती की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. खरंय. तर अशा तऱ्हेने तुम्हाला मदत नक्की मिळेल. तुम्ही जर का तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञांच्याकडे गेलात तर त्यांची मदत तुम्हाला नक्की मिळेल आणि ते तुमच्या शाळांमधून, कॉलेजांमधून येऊन त्या स्त्रियांना, मुलींना योग्य ते मार्गदर्शन जरूर करू शकतील. आणि तुमच्या सांगण्याच्या आवाजाच्या सगळ्या पद्धतीने ती प्रोसेस जी असते ती तुम्हालाही तितकीच आनंददायी असते. हो. नक्कीच डॉक्टरांनाही त्यामध्ये सहभागी व्हायला खूप आवडतं. पुढचा फोन आहे निखिला यांचा पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. तू खूप छान विषय आहे. धन्यवाद. मगाशी तुम्ही उंचीविषयी सांगितलं की पण माझ्या मुलीची उंची पाहिजे तशी वाढ वाटत नाहीये मला. 15 वर्ष पूर्ण झालेत तिला. त्यासाठी मी तिला गोळ्या पण देते, तर आणखीन काय करावं लागेल हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा होता की हल्ली पिरियड्सला आपण नॅपकिन्स वापरतो, बाहेर मेडिकल मधनं आणतो आणि त्याच्यामध्ये जेल असतं आणि त्या जेलमुळे काही कॅन्सर किंवा असं काहीतरी होण्याची शक्यता असते असं समजूत येत. म्हणजे माहिती नाही खरं खोटं. तर त्याविषयी मॅडम जरा गायडन्स हवा होता. थँक्यू. विचारायचंय त्यांना. तुम्ही जे उंचीविषयी म्हणालात ना, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीला जरूर फिजिशियनकडे किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांच्याकडे घेऊन जा. कारण उंची हा केवळ स्त्रीरोग तज्ज्ञांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे. पण एवढं आपल्याला जरूर सांगता येईल की आई वडिलांची उंची जर का जास्त असेल तर नक्कीच जेनेटिकली मुला-मुलींच्या उंचीवरती त्याचा प्रभाव असतो. आणि दुसरं म्हणजे जर एखाद्या मुलीची पाळी खूप लवकर आली असेल तर मग ती थोडी बुटकी राहायची शक्यता असते. अच्छा. कारण पाळी आल्यानंतर 2 वर्षच त्या मुलीची उंची वाढते. त्याच्यानंतर आम्ही ज्याला एपिफायसिस म्हणतो, म्हणजे हाडांचे जे सांधे असतात ते एकमेकांना जॉईन होतात आणि मग उंची जास्त वाढू शकत नाही. अच्छा. पण तरी सुद्धा काही व्यायाम प्रकार करून किंवा जर का कॅल्शियम सारखा आहारामध्ये त्याचा समावेश करून जर का उंची अजून वाढण्यासारखी असेल तर तुम्ही जरूर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि दुसरा पल्लवीताई त्यांनी जो प्रश्न विचारला ना स्वच्छतेचा, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण हे जे पाळीच्या दिवसातली स्वच्छता आहे ही अतिशय गरजेची, हायजीन ज्याला आपण म्हणतो, ती अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि मुलींना ते सांगायलाच पाहिजे, शिकवायलाच पाहिजे. तर मला आठवतंय की पूर्वी आम्ही शाळेमध्ये असे कार्यक्रम करायचो तेव्हा 7वी-8वीच्या मुलींच्याकडे जायचो. तर मग त्या शाळांमधल्या पालकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 5वी-6वीच्या मुलींपासून सुरुवात करा. अच्छा. कारण हल्ली इतक्या लवकर काही काही वेळेला मुलींना पाळी येते. आणि त्यांना जरूर सांगा की हे सॅनिटरी पॅड्स कसे वापरायचे आणि ते कसे त्याची स्वच्छता राखायची. कारण आम्हाला थोडंसं संकोच वाटतो, तर तुम्ही येऊन सांगा. तर आम्ही तेव्हा 5वी-6वीच्या मुलींच्या वर्गात जाऊन सुद्धा सगळ्यांना हे सगळं सांगितलेलं आहे. शिवाय डिस्पोज ऑफ करणं हे सुद्धा तितकेच एक त्यातल्या प्रोसेसमधला महत्वाचा भाग येतो. हो. आता पूर्वीपासून आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाळीच्या वेळेची काळजी घेतली जायची. खूप पूर्वीपासून मला आठवत आहे की अगदी आमच्या लहानपणी तेव्हा अगदी मऊ साड्या असतील जुन्या, त्याची ते कापड आपण घेऊन त्याचे पातळ घड्या घेऊन तेव्हा त्या पाळीच्या वेळेला काळजी घ्यायची जायची. आणि मग त्या प्रत्येक घड्यामध्ये धुवायला पाहिजेत, मग त्या व्यवस्थित वाळवायला पाहिजेत. आणि तसं ते कधीतरी संकोचासारखं वाटायचं की मग लोकांना सगळ्या घरातलं कळणार की काय अशी पाळी आली किंवा काय. आणि मग हळूहळू सॅनिटरी नॅपकिन्स यायला लागले. आणि सॅनिटरी नॅपकिन्सचा फायदा नक्कीच एक आहे की ते हायजिनिक असतात.
आणि ते सारखं धुवून आणि मग ते वाळवा आणि त्याची काळजी घ्या याची गरज नसते. पण आपण बऱ्याच वेळा असं बघतो की ते डिस्पोज ऑफ म्हणजे नीट केले जात नाहीत, कुठेही ते पडलेले असतात आणि ते फ्लश करायचे नसतात. तर ते नेहमी वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून मग कचऱ्याच्या टोपलीमध्ये आपण टाकले पाहिजेत. आणि हे सगळं शिक्षण आपण त्या मुलींना द्यायला पाहिजे. दर 3-4 तासांनी जसे लागेल तसं ते नॅपकिन्स बदलायला पाहिजेत आणि रात्री सुद्धा ते बदलायला पाहिजे. ते ओले ठेवता कामा नयेत. आणि कधी कधी योनीमार्गात ठेवायचे ज्याला टॅम्प्यून्स म्हणतात ते सुद्धा उपलब्ध आहेत. आणि बऱ्याच वेळा ज्या मुली गेम्स खेळतात किंवा स्विमिंग असेल किंवा हॉर्स रायडिंग असेल किंवा सायकलिंग असेल किंवा आणखीन कुठले गेम्स असतील तर त्यांच्याकरता युजली कधी कधी मग आम्ही हे टॅम्प्यून्स आहेत ते सुद्धा वापरा ह्याचा सल्ला देतो. आणि यांनी जी भीती व्यक्त केली ना की त्याच्यामुळे कॅन्सर वगैरे होतो किंवा काय, तर मला असं वाटत नाही की तेवढे तुम्हाला काही काळजी करायची गरज आहे. कॅन्सर त्या नॅपकिनमध्ये असलेल्या जेलमुळे होईल असं मला स्वतःला तरी असं काही वाटत नाहीये. पण जरूर तुम्हाला जर का कुठल्या एखाद्या विशिष्ट नॅपकिनविषयी काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून आणखीन सल्ला घेऊ शकता. खरं. पुढचा फोन आहे किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वराडीहून. नमस्कार. हा नमस्कार. हा अगदी एक महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे आणि समाजाला फार सतावणारा प्रश्न आहे की वयात येताना एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मनात विशिष्ट भावना येतात पण त्यावर नियंत्रण ठेवणे हे काय सगळ्यांना जमत नाही. तर आपलं याच्यावरती काय मार्गदर्शन? आभारी. धन्यवाद. मॅडम मला ह्यांचा हा मुद्दा सांगत असताना माझ्या एक मनामध्ये मुद्दा असा आला की ही स्टेज जी आहे ही हा टप्पा आणि ही पायरी आहे याला प्रश्न किंवा प्रॉब्लेम न म्हणता हा एक सहजतेने येणारा ओघाने येणारा प्रवासातला एक टप्पा आहे असं म्हणून दृष्टिकोन हा समाज मनाचा सुद्धा विकसित व्हायला हवा असं एक वाटतं. आणि या बरोबरीने कुठल्याही या रचनेमध्ये किंवा या कुठल्याही टप्प्याकडे कटकट नकोसं काय हे असं सगळे जे मनामधले गोंधळ आहेत ते कुठेतरी समाजाचं ब्रेन वॉशिंग जरुरी आहे का असं वाटतंय? मला वाटतं हा जो आता प्रश्न आपल्याला विचारला गेला तो एक पिता म्हणून मला वाटतं त्यांना काळजी फार वाटते आणि ते आपल्या त्यांच्या प्रश्नातून दिसतंय. पण मला जेव्हा माझं स्वतःचं सुद्धा ते वय आठवतं ना तेव्हा खूप दिवस खूप सुंदर होते. म्हणजे तुम्ही जेव्हा का मुलामुलींना विचारलं की तुम्हाला कुठले दिवस आवडतील तर हे जे वयात येण्याचे दिवस असतात ना ते खूप छान असतात. त्याला फुलपंखी दिवस ते व्याख्या तेवढ्यासाठीच केलेली असते. हो. पण काय गंमत होते की मुलं तर एकदम छान वाढत असतात, त्यांच्या मनात हॉर्मोन्सच्या मुळे वेगवेगळ्या भावना तयार होत असतात, एकमेकांच्या विषयी खूप आकर्षण वाटत असतं आणि कधी कधी ते आपण जे प्रेम वगैरे म्हणतो आणि हल्ली सिनेमा नाटकामध्ये पण ते पुष्कळ आपण बघत असतो की आपण त्याला हे काफ लव म्हणून असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि कधी कधी ते अट्रॅक्शन असतं, नुसतं ते आकर्षण असतं. आणि खरं प्रेम काय आहे ते तेव्हा समजायची सुद्धा त्या मुलांमुलींमध्ये तेवढी शक्ती नसते. पण जरूर आपण असा विचार करूया की आता त्यांना मुलामुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटायला लागलंय, एकमेकांचा सहवास हवा असं वाटायला लागलंय आणि तिथे आपण उगीच बंधनं घालता कामा नये. म्हणजे त्यांना आपण एकमेकांच्या मध्ये वागू द्यावं, एकमेकांच्या बरोबर राहू द्यावं, गप्पा मारू द्याव्यात, एकमेकांच्या बरोबर सहलीला जाणं, सिनेमाला जाणं, पार्टीला जाणं, मला असं वाटतं हा आनंद आहे आणि तो आपण त्यांच्यापासून अजिबात हिरावून घेता कामा नये. पण थोडीशी त्यांना समजूत आपण नक्की सांगायला पाहिजे की त्यांना आपण जी मर्यादा आहे, लक्ष्मण रेषा आपण म्हणतो, ती कुठली असावी, काय असावी, ती कुटुंबानुसार बदलत असते, ती देशानुसार बदलत असते, ती तुमच्या कल्चरनुसार बदलत असते, संस्कारांचाही भाग आहे. हा, तर तुमच्या कुटुंबामध्ये जे तुम्हाला असं वाटतं की या सीमारेषेच्या बाहेर माझ्या मुलामुलींनी जाता कामा नये तर ते तुम्ही स्पष्ट त्यांना तसं सांगायला पाहिजे. आणि मला त्यांची काळजी नक्कीच आहे, ती वाजवी आहे. कारण काही काही वेळा आपण असं म्हणतो की आकर्षणाच्या मधून कधी कधी शरीर संबंध येतात, हे महत्वाचं आहे. शरीर संबंध आले की त्याच्यामध्ये नको असलेलं गर्भारपण येतं. नंतर समजा ते एकमेकांच्या बरोबर जर का ते आपण म्हणतो की विश्वासाने राहत नसतील तर त्याच्यामुळे STD, HIV सारखे आजार होऊ शकतात. आणि म्हणून आमच्याकडे कुठलीही मुलगी कुठल्याही कारणाने आली तरी स्त्रीरोग तज्ञ म्हणून आम्ही तिला नेहमी सांगत असतो की शारीरिक आकर्षण हे बरोबरच आहे, ते तुझ्या या वयातलं विशेषत्व आहे, पण ते कसं हाताळायचं हे समजायला पाहिजे. आणि आपला कोणी गैरफायदा घेत नाहीये ना की प्रेम आहे म्हणून आपल्याला जबरदस्तीने कोणी लैंगिकदृष्ट्या बळी पडायला भाग पाडत नाहीये ना. कोणी घरातलाच मोठं मनुष्य किंवा नातेवाईक किंवा शेजारचं मनुष्य किंवा कोणी शाळेमधला माणूस किंवा आपला मित्र आपल्याला नको असताना शरीर संबंध आपल्यावर लादत नाहीये ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक मुलीला आम्ही सांगतो आणि मुलालाही आपण सांगायला पाहिजे की प्रत्येकाला राईट टू से नो आहे.
की आपल्याला काही गोष्टी नको असतील, म्हणजे आता मला ड्रग्ज घ्यायचे नाहीये, मला सिगरेट ओढायची नाहीये, मला शरीर संबंध नको आहे, तर ते नाही म्हणणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि हे आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की कोणी तुमच्यावरती हे लादू नाही शकत. आणि दुसरं आम्ही मुलींना असं सांगतो की तुमची जी बिकिनी एरिया आहे, बरं, म्हणजे ज्या एरियामध्ये बिकिनी आपण वापरतो स्विमिंग करताना, म्हणजे स्तनांचे एरिया आणि प्रायव्हेट पार्ट आपण म्हणतो बाह्यांग आहे, त्या भागाला कुणालाही तुमच्या परवानगीशिवाय हात लावायचा अधिकार नाही. आणि जर असं घडत असेल तर तुम्ही अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीला, म्हणजे मग आई वडील असतील, तुमचे शिक्षक असतील, तुमची मोठी बहीण असेल, तुमची अजून कोणी आत्या असेल, मावशी असेल, कुणाला तरी तुम्ही विश्वासात घेऊन, डॉक्टरांना विश्वासात घेऊन तुम्ही याविषयी जरूर सांगा की मला असा काहीतरी त्रास होतोय. आणि मग ते लोक, मोठी माणसं जी आहेत ती मग तुमचं संरक्षण कसं करायचं हे त्याकरता काय करता येईल त्याप्रमाणे मग ते खबरदारी घेतील. तो एक संवादाची रेषा जी आहे ती तेवढी मजबूत हवी, नाही का? हो. आणि त्या जेव्हा एखादी लहान मुलगी याविषयी काही बोलते किंवा मुलगाही याविषयी बोलतो तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून पालकांनी त्या संवादामध्ये रस घ्यायला हवा. पण याचा अर्थ असा नाही की आपण सारखं त्यांच्याविषयी अविश्वास व्यक्त करायचा. की तू कुठे गेली होतीस, मग किती वाजता आलीस, मग तुला कोणाचा फोन आला, मग किती वाजले आता, मग सारखं मैत्रिणींना फोन लावायचं, तुझ्याकडे होती का ती, म्हणजे असं जर का आपण त्यांच्याशी वागायला लागलो ना की मग त्यांना असंच वाटणार की मी काही केलं तरी आई वडिलांना ते खरंच वाटत नाही. हा, विश्वासाचा बंध निर्माण व्हायला वेळ द्यायला हवा, अवधी द्यायला हवा. आणि आपण म्हणतो ना की मुलाला एकदा मिशी फुटली हा, की तो आपला मित्र झाला पाहिजे. तर तसंच जेव्हा मुलीला पाळी यायला लागली तर तुम्ही तिला मुलगी आहे हे मान्य आहे, पण ती तुमची मैत्रीण आहे, तुम्हाला तिला एवढी मोकळी द्या की ती तुमच्याकडे येऊन काहीही सांगू शकेल. वा, मस्त. पुढचा फोन आहे, डॉक्टर मंजुश्री आपल्याशी बोलतायत. बोला डॉक्टर. नमस्कार मॅडम, आपण सखी सह्याद्रीद्वारे मुलींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वात मोलाचा प्रश्न हातात घेतलाय. मला विचारायचं आहे की प्युबिक हेअर रिमूव्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स एक्सप्लेन करा आणि लोशन वगैरे कुठली कशी वापरायची ह्याबद्दल गायडन्स करा. डॉक्टर, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. प्युबिक हेअर रिमूव्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड. धन्यवाद. मंजुश्री यांचा फोन होता आणि डॉक्टरांनी असं विचारलं होतं की प्युबिक हेअर कशा पद्धतीने रिमूव्ह करावेत. मला असं वाटतं आपले प्रेक्षक अगदी सुजाणतेने आपल्याला प्रश्न विचारतायत. अगदी अगदी. प्युबिक हेअर किंवा इव्हन आपले काखेतले हेअर वगैरे आहेत तर ते काढायलाच पाहिजेत का, इथपासून मला वाटतं आपण बोलायला पाहिजे. खरं. तर प्युबिक हेअर काढायच्या अनेक पद्धती आहेत. एक म्हणजे कधी कधी शेविंग करून स्त्रिया आणि मुली त्या काढत असतात, कधी कधी वॅक्सिंग करून, अगदी कधी कधी ब्युटी पार्लरमध्ये गेल्यावर सुद्धा तेव्हा तशा त्या काढले जातात. पण जर का तुम्ही आम्हाला विचाराल ना तर हे सगळं करण्यापेक्षा फक्त कात्रीने ते थोडेसे छोटे करणं हा सगळ्यात चांगला प्रकार आहे. कारण शेविंग आणि वॅक्सिंग मध्ये कधी कधी त्या त्वचेला थोडीशी इजा पोचू शकते, कधी जंतुसंसर्ग होऊ शकतो. म्हणून जर का तुम्हालाही ते पटत असेल तर ते फक्त कात्रीने थोडेसे छोटेसे करणं एवढाच आम्ही तरी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून असा सल्ला देऊ. तरच त्या भागाची जी स्वच्छता आहे ती राखणं प्रत्येक वेळेला आंघोळ करताना हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हल्ली काही काही विशिष्ट असे चांगली औषधी अशी साबण जे आहेत, द्रवयुक्त साबण असे पण उपलब्ध आहेत की जे स्पेशली पाळीच्या दिवसांच्या मध्ये किंवा काही खाज येत असेल, काही इन्फेक्शन झालं असेल तर त्या दिवसांच्या मध्ये वापरण्याकरता ऍसिडिक पीएच देणारे असे काही द्रवपदार्थ आहेत, साबण आहेत, ते सुद्धा मुली किंवा स्त्रिया वापरू शकतात. तर याविषयी सुद्धा मला असं वाटतं स्त्रीरोग तज्ज्ञांच्याकडून तुम्ही जरूर माहिती करून घेऊ शकता. स्वच्छता हा कायम तिथे महत्वाचा मुद्दा आहे आणि तो जपला गेला पाहिजे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजूनही पाळी आलेल्या स्त्रीला शिवू नये किंवा तिने लांब बसावं ह्या संकल्पना नाही म्हटलं तरी कुठे ना कुठे अजूनही दडलेल्या आहेत. ह्या श्रद्धा अंधश्रद्धांच्या भोवऱ्यामध्ये नकळतपणे अडकलेलं मन मुख्य मार्गावरती कसं आणावं? पल्लवी, तू हा जो परत प्रश्न विचारलास तो मला वाटतं परत आपल्या कल्चरमध्ये असं आहे. मी जर विचार करते तेव्हा मला असं वाटतं की पूर्वी काय होतं की आपल्याला सगळी कामं घरामध्ये करायला लागायची, की दळण आहे, कांडण आहे, विहिरून पाणी आणायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, लादी पुसायची आहे, केरबारा करायचा आहे. तर ही जेवढी शारीरिक कामं, रांधायचं, वाढायचं, चुलीवर स्वयंपाक करायचा, घरामध्ये 25 माणसं, तर हे जे शारीरिक काम आहे त्यापासून त्या स्त्रीला थोडी मुक्ती मिळाली. मला वाटतं म्हणून तिला ते 4 दिवस बाजूला बसणं आलं.
की त्याच्यामुळे बाबा थोडा तिला आराम मिळेल, थोडंसं पोटात दुखत असतं, कमरेत दुखत असतं, तर त्याच्यामुळे तिला थोडीशी विश्रांती मिळेल. मला वाटतं म्हणून ही पद्धत आली असावी. पण आता तर आपल्या घरात सगळं आहे, आपल्याकडे मिक्सर आहे, आपल्याकडे टीव्ही आहे, ओव्हन आहे. वॉशिंग मशीन आहे, सगळंच आपल्याकडे आहे. तर शारीरिक कामं तशी नाही आहे आणि अशी बसण्याची खरी गरजही नाही. आणि मला वाटतं सगळ्या घरातून हे तर आता निघूनच गेलेलं आहे. तर अशा तऱ्हेने समजा आता दुसरा प्रश्न आला की मग ते म्हणतात की मग आम्हाला काही वेळेला शाळेत जायचं की नाही, खेळायचं की नाही, असं प्रश्न आम्हाला विचारतात. तर आम्ही त्यांना असं सांगतो की जर तुम्हाला खूप दुखत नसेल, त्रास होत नसेल, तर जरूर तुमची रोजची कामं करा. हा तुमचा नित्य नेम आहे, नित्य धर्म आहे. तुमची नेहमीची कामामध्ये ते येता कामा नाही. आणि जर एवढं दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे. हो, आम्ही गोळ्या देऊ आणि त्या गोळ्यांमधून तुम्हाला ते दुखणं कमी होईल. तर इथे एक मला पल्लवी असं सांगावं असं वाटतं की या वयामध्ये डॉक्टरांच्याकडे, विशेषतः स्त्रीरोग तज्ञांच्याकडे कधी गेलं पाहिजे, मुलीला कधी नेलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तिची पाळी खूप लवकर लवकर यायला लागली आणि तेवढंच नाही तर अंगावरून जास्त जायला लागलं, म्हणजे असे गठ्ठे पडणं, क्लॉट्स पडणं असं व्हायला लागलं, 15 दिवसांनी, 16 दिवसांनी किंवा 10 दिवस पाळी चाललीये असं होत असेल तर ते बरोबर नाही. कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात जर का पाळी लवकर लवकर येत असेल, मग ती लहान मुलगी असो किंवा प्रौढ स्त्री असो, किंवा जर का अंगावरती जास्त दिवस जात असेल, जास्त प्रमाणात जात असेल, तर ते योग्य नाही, बरोबर नाही. तुम्हाला जरूर स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. ते कुठल्या कारणाने असं होत आहे, बऱ्याचशा वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो. तर मग आम्ही त्यांना हॉर्मोनच्या गोळ्या वगैरे देत असतो. तर तेव्हा स्त्रीरोग तज्ञांच्याकडे नक्की गेलं पाहिजे. पोटात खूप दुखत असेल तरी गेलं पाहिजे, किंवा जर का शरीरामध्ये स्त्राव जो असतो तो नेहमी येतो, त्याला आम्ही व्हाईट डिस्चार्ज जो आपण असं म्हणतो, तो नॉर्मल आहे. जसं आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, तोंडामध्ये लाळ असते, तसंच शरीरामधून आपल्याला व्हाईट डिस्चार्ज होत असतो. पण जर का त्याचं प्रमाण खूप वाढलं, तो जरा दह्यासारखा झाला, त्याचा रंग बदलला आणि बाह्यांगाला जर का खाज यायला लागली, तर याचा अर्थ काहीतरी जंतुसंसर्ग झालेला आहे आणि म्हणून स्त्रीरोग तज्ञांच्याकडे नक्की गेलं पाहिजे. आणखीन एक मला मुद्दा इथे सांगायचा वाटतो की जर वयाच्या 15-16 वर्षी एखाद्या मुलीला पाळी आलीच नाही किंवा खूप लवकर आली, म्हणजे 9व्या वर्षी, 8व्या-9व्या वर्षी एवढ्या लवकर आली, तरी सुद्धा तुम्हाला स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे. हे सांगत असताना अजून एक मुद्दा असतो, तो म्हणजे बऱ्याचदा व्यक्तीच्या बाबतीमध्ये जेव्हा अंतर्गत काही होत असतो त्रास, तेव्हा व्यक्ती बोलेलच अशातला भाग नाही. पण जेव्हा चेहरा किंवा जे जगासमोर आपण सादर होत असताना अवयवाच्या बाबतीमध्ये जे काही दृष्टिक्षेपाला येईल, तिथे काही बदल होतो, तेव्हा या मुली किंवा त्यांचे पालक सजग होतात. उदाहरणार्थ या वयामध्ये येणारी मुर्म, तर याविषयी त्या एकदम कॉन्शियस असतात की हे आलंय, आता हे गालावर दिसतंय, ओठावर काय जे काही आहे. तर या पद्धतीमुळे जेव्हा कॉन्शियस असतात त्यावेळी नेमकं काय करायला हवं? पल्लवी, तू जे म्हणतेस ना की आपल्याला असं वाटतं की काय साधी मुरमं तर आलीये चेहऱ्यावरती, एवढं काय त्याचं कौतुक करायचं. पण त्या मुलींना, आणि मुलींना पण नाही, मुलांना सुद्धा चेहऱ्यावरती मुरमं येणं म्हणजे खूपच काहीतरी गंभीर झालेलं आहे असं त्यांच्या मनामध्ये असतं. आणि आपण त्याचा तो आदर राखला पाहिजे की त्यांच्या दृष्टीने तो प्रॉब्लेम आहे, आपल्या दृष्टीने नसेल, पण त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. आणि विशेषतः बऱ्याच वेळेला हे अंतस्त्रावांच्यामुळे होत असतं. जर आपण असं बघितलं की पाळीच्या आधीच्या आठवड्यामध्ये मुरमांचं प्रमाण जास्त असतं, कारण तेव्हा थोडेसे प्रोजेस्ट्रॉन हा जो अंतस्राव आहे आणि अँड्रोजेन म्हणजे टेस्टोस्टेरॉन सारखा अंतस्राव, याचं प्रमाण थोडं वाढलेलं असतं आणि म्हणून चेहऱ्यावरती मुरमांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं. पण हे जर का खूप यायला लागले, तर त्याच्यामध्ये जर का आपण नीट ट्रीटमेंट दिली नाही, तर मग त्वचेवरती असे स्कार ज्याला आपण म्हणतो तसे राहू शकतात. आणि म्हणून मग स्त्रीरोग तज्ञांच्याकडे किंवा मग डर्मॅटॉलॉजिस्ट ज्याला आपण त्वचा रोग तज्ञ म्हणतो, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे त्याला आम्ही असं म्हणतो की स्टिकी ट्रीटमेंट आहे. म्हणजे असं नाही की बाबा तू माझ्याकडे आलीस, मी तुला 2 दिवस काहीतरी लाव असं सांगितलं आणि ते गेलं, असं नाहीये. तर ती 6-6 महिने, 1-1 वर्ष ती ट्रीटमेंट घ्यायला लागते. म्हणजे हे सुद्धा पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की केवळ एकदा नेलं मग बंद केलं असं चालायचं नाही. तर ही जी ट्रीटमेंट आहे, उपचार आहेत, ते जास्त महिने, काही काही वेळेला वर्ष चालू असतात. आणि त्याप्रमाणे आपण त्या मुलांच्या बरोबर जाणं ही महत्वाचं आहे. इथे मला आणखीन एका सिंड्रोमचा इथे जरूर उल्लेख करावा असं वाटतो, तो म्हणजे PCOS. त्याचं पूर्ण फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आणि या सिंड्रोम मध्ये सुद्धा चेहऱ्यावरती मुरमं येणं किंवा लव जास्त असणं किंवा केस गळणं ह्याचं प्रमाण वाढतं. आणि कधी कधी मुलींमध्ये खूप जाडी वाढते, त्या लठ्ठ व्हायला लागतात
आणि दुसरं म्हणजे पाळीवरती पण परिणाम होतो. पाळी उशिरा येते, 2-2, 3-3 महिन्यांनी येते, किंवा कधी कधी तिचं प्रमाण म्हणजे येण्याचे दिवस पण खूप कमी होतात. बर. आणि असं दिसून आलेलं आहे की ज्या मुलींच्या कुटुंबामध्ये कुणाला मधुमेहाची जर का हिस्ट्री असेल, डायबिटीसची हिस्ट्री असेल, तर त्या मुलींमध्ये हे पीसीओएस यायचं प्रमाण खूप जास्त आहे. अच्छा. आणि आपला भारत दुर्दैवाने डायबिटीसचं कॅपिटल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ओहो. आणि म्हणून या मुलींमध्ये हे पीसीओएस होणं हे आम्ही युजली बघतो की त्या जेव्हा 10वी-मध्ये 12वी-मध्ये असतात तेव्हा एकदम सुरू व्हायला लागतं. आणि या चित्रामध्ये आपण इथे बघतो आहे की हे आपण गर्भाशय मॅडम- दाखवलेलं हो. आहे. मॅडम, या टप्प्यावरती सगळ्या मुद्द्यांविषयी आपण विचार करत असताना मुळात स्त्री देहाची रचना कशी असते या बाबतीमध्ये उत्सुकता असते आणि वैद्यकीय दृष्ट्या ती समजून घ्यायला आवडेल. तर आपल्या शरीरामध्ये हे गर्भाशय असतं ते ओटीपोटामध्ये बसलेलं असतं. इथे या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक मुठीच्याहून कमी त्याचा आकार असतो आणि त्याचे भाग असतात की इथे गर्भाशय आहे, त्याला 2 याला ज्या आहेत त्या स्त्रीबीज वाहिन्या आहेत आणि त्याच्या 2 खाली आहेत ते स्त्रीबीज कोश आहेत. आणि या मध्ये बदल होत असतात आणि महिन्याच्या महिन्याला पाळी येते, म्हणजे तो जो आतलं अस्तर असतं ते बाहेर पडत असतं शरीराच्या बाहेर आणि म्हणून ती पाळी येत असते. आता ह्या ज्या ओव्हरीज आहेत त्या ओव्हरीज मध्ये कधी कधी फॉलिकल्स तयार होतात आणि त्यांच्यामधून दर महिन्याला अंड बाहेर न आल्यामुळे पीसीओएस जे मी मगाशी म्हटलं तसा हा प्रकार जो सिंड्रोम आहे तो अस्तित्वात येऊ शकतो. इथे या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय सोनोग्राफीमध्ये हे अशी फॉलिकलची मालिका अशी आहे, माळ अशी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की हॉर्मोन्सच्या प्रमाणात बदल होतो. मेल हॉर्मोन्स म्हणजे अँड्रोजिन्स ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रमाण थोडंसं वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे मगाशी जे मी म्हटलं की लव येते किंवा जास्त केस दाढी मिशांच्या जागी यायला लागतात, गळायला लागतात, मुरम यायला लागतात, हे त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि हा लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे, जीवनशैलीमुळे येणाऱ्या समस्या. हो हो. तर कितीतरी मुली आमच्याकडे येत असतात आणि आम्ही त्यांना आधी पहिल्यांदा 15-20 मिनिटं सांगत असतो की तुमचा आहार सुधारायला पाहिजे, तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, तुम्ही आपला ताणतणाव कमी करायला पाहिजे आणि मग औषधोपचार. ताणतणाव म्हणा तर आक्रस्थळेपणा हा किशोरवयीन मुलांमध्ये फार कॉमन दिसतो. छोटीशी गोष्ट सांगायचा अवकाश की ब्लास्ट आउट होतात ती, तर यासाठी काय करावं? पल्लवी, तू म्हणतेस अगदी बरोबर आहे की या हॉर्मोन्सच्यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा ते थोडेसे अनस्टेबल झालेले असतात. अच्छा. म्हणजे त्यांना पटकन राग येणं, तू जसं म्हणालीस तसं, किंवा पटकन रडायला येणं किंवा रुसून बसणं, चिडणं, भांडण करणं, असं मग आई वडिलांना समजत नाही की आता आपण काय करावं. अगदी. आणि जर का तुम्ही सायकॅट्रिस्टना विचारायला गेलात, मानसोपचार तज्ञांना विचारायला गेलात, तर त्यांच्याकडे अशा केसेस येतात की ती मुलं काही वेळेला शाळेत सुद्धा विचित्र वागतात. बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो की वर्तणुकीच्या समस्या, त्या पुष्कळ या वयात वाढतात. आणि नक्कीच याच्या मागे थोडंसं हॉर्मोन्स हे जरूर असतात. आणि हेही आपण बघतो, पेपरमध्ये वाचत असतो की कितीतरी मुलं मुली आत्महत्या करतात कारण शिक्षणाचा ताण त्यांना सहन होत नाही, त्यांना अभ्यास ते कोपअप होत नाही, त्यांना असं वाटतं की आपण एवढे मार्क कसे मिळवणार. आणि मला इथे तेच सांगावंसं वाटतं की हा पूर्ण त्या मुलांचा आणि मुलींचा हा जो काळ आहे तो पूर्ण त्यांची डेव्हलपमेंट व्हायचा काळ आहे. तर ती केवळ अभ्यासाची डेव्हलपमेंट होता कामा नये, तर ती त्यांनी सर्वांगीण स्वतःची डेव्हलपमेंट करायला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, एक्सरसाइजेस करायला पाहिजे. आणि परत मी ते सांगतेय, ऑलिम्पिक झालं, बरं झालं, आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले आणि आपल्याला जर का त्यातून काही आपण बोध घेतला आणि सगळ्यांनी काहीतरी मैदानी खेळ सुरू केले आणि बाहेर जायला सुरुवात केली, तर मला वाटतं आपल्या जीवनशैलीतले जे काही विकार आहेत ते कमी व्हायला खूप मदत होईल. आणि ताणतणावामध्ये आपण नियंत्रण केलं. आणि परत तुला मला आणखी एक सांगावंसं वाटतं की हल्ली जी कॉर्पोरेट जीवनशैली आहे की कामाला काही मर्यादाच नाहीये. अगदी. शनिवार असो, रविवार असो, कुठलाही दिवस असो, 12-12 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच सगळे लोक आहेत. अगदी. तर मला वाटतं तिथे कुठेतरी आपण परत लक्ष्मण रेषा ही आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. स्पर्धेचं गारुड सगळ्यांच्या मनावर बसलेलं आहे, त्याला सामोरं जायचं आहे. आता या सगळ्यामध्ये खूप महत्वाचे मुद्दे आले, पण या सगळ्याच्या पुढचा एक महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे लग्नाचा. या संदर्भामध्ये वेळ कमी आहे मॅडम, पण एक मंत्र तुमच्याकडून हवा आहे जो किशोरवयीन पालकांसाठी, किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी जपायचा आहे. आणि लग्नासंदर्भामध्ये त्यांना माहिती कधी आणि केव्हा द्यावी याविषयी सुद्धा. आता आपण भारतात जे बघतो ते आपल्याला 2 विरुद्ध तऱ्हेची चित्र दिसतात की आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये लग्न खूप लवकर होतात
आणि शहरी भागांमध्ये आता मुला मुलींना लग्न करायची पण नसतात आणि करायची तर खूप उशिरा करायची असतात. तर लिव्हिंग इन रिलेशनशिप वगैरे सगळं आहे, तिथपर्यंत आपण गेलेलोच नाही आहोत. पण आपल्या भारतामध्ये जे लग्नाचं वय आहे ते आहे 18 वर्ष मुलींकरता आणि 21 वर्ष मुलांकरता. ही जी वयामध्ये थोडीशी जी आपण तफावत बघतो हो. ती अशी आहे की मुलं थोडी उशिरा वयात येतात. बर. म्हणजे त्याच वयाचा मुलगा आणि मुलगी आपण बघितलं तर मुलगी थोडी थोराड वाटते अच्छा. आणि मुलगा थोडा एवढी वाढ नाही झालेली असं वाटतो, कारण त्यांची वयात याची जी थोडी वयोमर्यादा आहे ती वेगवेगळी असते. बरं. आणि म्हणून युजली आपण असं बघतो की बायको थोडी कमी वयाची असते आणि मुलगा जास्त, असं विरुद्ध होऊ शकतं. असंच असलं पाहिजे असंही काही त्यात नाही, गैर काही नाहीये समजा विरुद्ध असेल तर. गैर काहीच नाही. हा, पण आता लग्न कधी करायचं हे प्रत्येकाच्या मनावरती आहे. पण लग्न करायच्या आधी तुम्ही परत तज्ज्ञांचा सल्ला घ्या, ज्याला आम्ही लग्नापूर्वीचं काउन्सिलिंग, विवाहपूर्व सल्ला म्हणतो, ते तुम्ही घ्या. कारण आपण लग्नाकरता हॉल बुक करतो, शालू घेतो, दागिने घेतो, पण लग्न म्हणजे आपण लैंगिक जीवनात प्रवेश करतोय, आपण कुटुंबामध्ये प्रवेश करतोय, आपण आपला संसार सुरू करतोय. तर त्या दृष्टीने काय जबाबदाऱ्या आहेत आपल्याला जर का मूल लवकर नको असेल तर मग कुटुंबनियोजनाची साधनं कुठली आहेत, हे सगळं जाणून घेण्याकरता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे. वेळ कमी आहे, एका वाक्यात मंत्र काय आहे डॉक्टरांकडून? वयात येण्याचा हा काळ जो आहे तो अतिशय चांगला काळ आहे. तुम्हाला बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत नेणारा हा काळ आहे आणि त्याचा अतिशय तुम्ही जरूर उपभोग घ्या. शाळा कॉलेजांमध्ये चांगलं शिका, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवा. आणि जर काही तुम्हाला प्रश्न असेल, जर तुम्हाला काही खुपत असेल, दुखत असेल, तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक समस्या असतील, लैंगिक समस्या असतील, तर जरूर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, आई वडिलांना विश्वासात घ्या. मस्त. कळीचं फुलामध्ये होणारं रूपांतर हा टप्पा आहे, हा अवघड आहे पण त्याचबरोबर सुखद आहे आणि सहजतेने पार पडू शकतो जर त्याविषयी नीट वैद्यकीय माहिती करून घेतली तर. त्यासाठीच हा आजचा भाग होता. आणि या आजच्या भागाविषयी एक नक्की सांगेन मंडळी की किशोरवयीन वयामधली जी मुलं ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांनी हा भाग आवर्जून पुन्हा पुन्हा बघा, कारण आज मॅडमने जी सगळी माहिती दिलेली आहे ती सगळी माहिती सर्वसमावेशक मुद्द्यांविषयी अतिशय सोप्या भाषेत आपल्या समोर उलगडलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापाशी नक्की पोहोचवा. जीमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही नेहमीप्रमाणे त्याची वाट बघत असतोच. मॅडम, तुम्ही आलात, मनपूर्वक आभार मानते. मोठा विषय, अवघड विषय सोप्या भाषेत उलगडला. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.